तर मला आज अशा व्यक्तीची गाठ पडेल मला वाटलं नव्हतं. तर राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. तर आपल्याला आज जायचं होतं बहिणीला आणायला. ह्या बहिणीला बारके आणून सोडलं शाळेतनं घरी. घरी आल्यावर आपण आपलं काळं हेल्मेट पुसून ठेवलेला आणि ह्या गाड्याने इकडे ब्लूटूथ जोडून गाणे ऐकायला चालू केलती. आणि इकडे मोग्या बघा कसं तोंड करतोय. इकडे बघा आपल्या बारक्या भावाचं काय चालू आहे. ह्याला नेत नाही म्हटल्यावर ह्यो गाडी पेसानी नाटकं करायला आलेला. मग चल म्हणलं ह्याला पण मी आणि माझा छोटा भाऊ मग निघालो गुड्डापूरला आपल्या दीदीला आणायला. मग जाता जाता खडखड थोडा रोड नीट केलेला दिसला. मला वाटलं आता पूर्ण रोड नीट केलेला असेल. मग पुढे जाऊन बघतो तर काय अशी डबरीन बिबरी सगळं हायच होतं. मग शरणांदगी या तळ्यात पोचलो आपण. थोडं तळ दाखव म्हणलं तुम्हाला. मग त्यातनं गेलो आपण लकडेवाडीत पाहुण्याच्या घरी. मग इथं पाहुण्या घरामागे चालू होतं जेसीबी दगड काढायला. मग तिथं गेलो आणि जरा व्लॉग साठी व्हिडिओ काढला. मग नंतर आपल्या जेसीबी ऑपरेटरची ओळख झाली. यांचं नाव होतं अमोल सलगर. यांच्या आपण 2-4 रील बघितलेल्या. सहज बोलता बोलता ओळख झाली त्यांच्याशी. मग त्यातनं गेलो गुड्डापुरात गेलो दीदी घरी. दीदीला घेतलं आणि निघालो घराकडे जायला. जाता जाता ओसाचा गाडा दिसला म्हणून ओसाचा रस प्याला. त्यातनं गेलो काहीतरी खायला घ्यावं म्हणलं. मग खायला घेऊन आलो घरी आणि घरी आल्या लगेच खाऊन घेतलं. लागलं नंतर आपल्या आपल्या डोटीला. आणि दीदीने येताना आणलेले बोंडाच गाठलं जरा टेस्टिंग केली. मग दूध वगैरे काढून गेलो बाळमामाच्या आरतीला. मग आरती वगैरे केली. मग इकडे बघा इकडे काय काय जण मॅच बघायला येते, काय काय जण इंस्टाग्राम बघायला ते. मी म्हणलं ही काय सुधारत नाही ती. मग आपण आलो घरी. घराचं थोडं काम रखलं. हे लॉगचं शेवट करा म्हणलं कारण आपल्याला आलेली झोप. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.